आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. सगळे जीवन मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे प्रार्थनेची. आपण प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करून, हात लावून चावून. आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे, आपण प्रार्थना करत आहोत आपल्या शहरासाठी
शहरातील आत्म्यासाठी की त्यांचा उद्धार होत आहे. आपण वचन वाचूया. पहिला तिमोथी सरांचा 11 अध्याय 8वं वचन. म्हणून प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी प्रार्थना करावी अशी इच्छा आहे. ते प्रार्थना करीत असताना त्यांनी आपले हात उंचवावेत, जे देवाला पवित्र असे आहेत, व असे न रागावता व न भांडण करता करावे. हालेलुया. आपले हात स्वर्गाकडे उंचव करूया. आपण हर एक अन्य भाषेमध्ये प्रार्थना करूया. एकदम झुंजारू रूपामुळे प्रार्थना करूया की आपल्या शहरातील आपण जिथे राहतो तिथले आपले शेजारी, आपले शाळेमधील आपले नातेवाईक, आपले शेजारी, शाळेतील हर एक प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जो आपल्या संपर्कात रोज येतात आहेत त्यांच्या उद्धारासाठी आपण प्रार्थना करूया. त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करते. आत्मा प्रत्येक वेळी ते परमेश्वराच्या वचन ग्रहण करण्यासाठी तयार होत आहेत. ओ री बो गो सांदरा नवरी बाबर शाकलका रीमा का सांदरा नवरी बाबर शाकलका ली बो गो गो सा रीमा का सांदरा नवरी बाबर शाकलका ओ रीबा का सा रीबा का सांदरा नवरी बाबर शाकलका ओ शांतु नानु निंदु नानु नीमा का सांदरा नवरी बो गो गो सा रीबा का सांदरा नवरी बाबर शाकलका ली बो गो गो सा. धन्यवाद देते परमेश्वर पिता. धन्यवाद देते हर एक शहरातील व्यक्तींचा पिता परमेश्वर आत्म्याच्या द्वारे उद्धार होत आहे. प्रत्येक ठिकाणी पिता परमेश्वर जे भी व्यक्ती आमच्या संपर्कात येत आहेत ते परमेश्वराचा उद्धार होत आहे त्यांच्यामध्ये पिता परमेश्वर. ओ री बो गो गो सांदरा नवरी बाबर शाकलका. जिथेही पिता परमेश्वर आमचे टीनेजर जात आहेत पिता परमेश्वर, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, नातेवाईकांमध्ये पिता परमेश्वर, आपल्या शेजारी हे सर्व सुसमाचार सुवार्ता पोहोचत आहे. ओ री बो गो सांदरा नवरी बाबर शाकलका लिबा का सांदरा नवरी बाबर शाकलका लिबो गो गो सारा मा का सांदरा नवरी बाबर शाकलका. धन्यवाद देते परमेश्वर पिता. धन्यवाद देते हर एक मनुष्याचा उद्धार झाला म्हणून धन्यवाद देते. री बो गो सांदरा नवरी बाबर शाकलका निमा का सांदरन ही बाबा 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 ही सुवार्ता सर्वांपर्यंत पोहोचत आहे. तो रिबा का सांदरन रिबा बर शाकलका लिमा का सांदरन रिबा बाबा 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 ओ रोंज रोब्र शाकलका लिबा का लतेरे ली का सांदरन रिबा बर शाकलका ओ रोंज रोब्र शाकलका लोगो गो गो सा रिबा का सांदरन रिबा बर शाकलका. धन्यवाद देते परमेश्वर पिता. धन्यवाद देते तुझ्या उद्धारासाठी हर एक व्यक्तीसाठी आत्म्याच्या द्वारे पिता परमेश्वर त्याचा उद्धार झाला म्हणून धन्यवाद देते. धन्यवाद देते. धन्यवाद देते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागते. आमीन. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत. आपला प्रार्थना बिंदू आहे दुसरा. आपल्या भावांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी आपण प्रार्थना करूया. प्रार्थनेसाठी वचन घेतलेलं आहे. इफिसिकरांचा पत्र 2 अध्याय 10 वचन. कारण आम्ही देवाच्या हाताने घडवलेले आहोत, ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते, यासाठी की त्यामध्ये चालणे आम्हाला शक्य व्हावे. दुसरं वचन घेतलेलं आहे कलिंतिकरांचं पत्र 4 अध्याय 17 वचन. आणि आर्खिप्याला सांगा, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पुढे चालू ठेव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया आपल्या भावांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या परमेश्वराची इच्छा सर्वांमध्ये पूर्ण होत आहे. आपण प्रार्थना करूया. जे मार्गावर चालत आहेत ते मार्ग पूर्वनियोजित केलेले आहे परमेश्वराने आपल्यासाठी. आपण प्रार्थना करूया. आपला निर्णय, आपली निवड, जीवनशैली आपली निरंतर परमेश्वराच्या वचनाद्वारे होत आहे. आणि आपण प्रार्थना करूया आपल्या सगळे काम चांगले आणि व्यवस्थित होत आहेत परमेश्वराच्या राज्यामध्ये. आपण प्रार्थना करूया आपण सगळे परमेश्वरामध्ये तयार होत आहेत वेळोवेळी प्रभू येशूच्या नावामध्ये. यो रिबा का सांदरा नव रिबा बर शाकलका लिबा का सांदरा नव रिबा बर शाकलका ओ रोंज रोब्र शाकलका लिमा का सांदरा नव रिबा बर शाकलका. धन्यवाद देते परमेश्वर पिता. तुझ्या इच्छेनुसार प्रत्येक मनुष्य पिता परमेश्वर, प्रत्येक व्यक्ती पिता परमेश्वर तुझे सुवार्तेला पिता परमेश्वर वेळोवेळी तयार होऊन घेऊन जात आहेत म्हणून धन्यवाद करते. रिबा का सांदरा नव रिबा बर शाकलका लिबा का गो गो मा का सारा मा का सांदरा नव रिबा बर शाकलका. परमेश्वराची इच्छा हर एक व्यक्तीमध्ये पूर्ण होत आहे परमेश्वर पिता. तो रिबो कसान हर एक प्रत्येक दिवशी पिता परमेश्वर जी जीवनशैली आपल्यासाठी तयार केली आहे पिता परमेश्वर त्यासाठी धन्यवाद देते. ओ रिबा का सांदरा नव रिबा बर शाकलका लिमा का सांदरा नव रिबो गो गो सारा मा का सा ली लतेरे ली को गो गो सांदरा रोंज रोब्र शाकलका
O ronzo robra shakala kalima kasandara na riba ba 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 ba. Nima kasandara na riba bara shakala kalibo go go saraba kasandara na riba bara shakala का. धन्यवाद देते परमेश्वर पिता, धन्यवाद देते आमच्या भावांसाठी, धन्यवाद देते आमच्या मसीह भावांसाठी, धन्यवाद देते तुझ्या ख्रिस्तामध्ये ते हर एक पिता परमेश्वर जी तुम्ही निवड केले, जे निर्णय घेतील ते पिता परमेश्वर बरोबर आणि अगदी विचारपूर्वक निर्णय घेतील आणि परमेश्वराची सुवार्ता तुमच्या इच्छेनुसार सगळीकडे पोहोचवतील. ओ री बागा सांदराना री बाबा रशा कला का. धन्यवाद देते परमेश्वर पिता, धन्यवाद देते, धन्यवाद देते, धन्यवाद देते. वेळोवेळी ही परमेश्वराची इच्छा पूर्ण होत आहे. वेळोवेळी पिता परमेश्वर हर एक व्यक्ती पिता परमेश्वर वेळोवेळी तयार होऊन पिता परमेश्वर परमेश्वराची वचन आणि सुवार्ता हर एक शहरामध्ये हर एक गावामध्ये पोहोचत आहे. री बागा सांदराना री बाबा रशा कला का. धन्यवाद देते, धन्यवाद देते. ओ री बो गो गो सारा मा का सा ni maka sandarana riba ba 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 तो शांतुनानु निंदनान ni maka sandarana riba ba 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 ba. धन्यवाद देते परमेश्वर पिता, धन्यवाद देते, धन्यवाद देते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागते, आमीन. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत. आपला प्रार्थना बिंदू आहे तिसरा. तर वचन घेतलेलं आहे, ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. आपण प्रार्थना करूया आपल्या परिवारांसाठी, आपल्या मित्रांसाठी, आपल्या पडोसीयांसाठी, आपल्या प्रत्येकांचा त्यांनी उद्धाराला ग्रहण केले आहे म्हणून प्रार्थना करूया. आपण आपल्या प्रभू आणि स्वामीच्या रूपामध्ये ते ग्रहण करत आहेत. ओ री बो गो गो सांदरा नवरी बाबा रशा कला का लिमा का सांदरा नवरी बाबा रशा कला का. धन्यवाद करूया आपण परमेश्वराला ते ग्रहण करत आहेत म्हणून धन्यवाद करूया. री बो गो गो सांदरा नवरी बाबा रशा कला का. आपले परिवार, आपले मित्र मंडळी, आपले शेजारी री बो गो सांदरा नव उद्धाराला ग्रहण केले म्हणून धन्यवाद करूया. री बो गो सांदरा नव री बाबा रशा कला का. ओ शांतू नानू निंदू नानू लिमा का सांदरा नव री बो गो सांदरा नव री बाबा रशा कला का. परमेश्वराच्या सुवार्तेला पिता परमेश्वर ते खरोखर जाणतील. ओ री बो गो सांदरा नव री बाबा रशा कला का लिमा का सांदरा नव री बाबा रशा कला का. धन्यवाद देवा, परमेश्वराची सुवार्ता सर्वांपर्यंत पोहोचत आहे. ओ री बो गो सांदरा नव री बाबा रशा कला का लिबा का 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 का. उद्धार ग्रहण झालाय, उद्धार ग्रहण केलं सगळ्यांनी. ओ री बो गो गो सांदरा नव री बाबा रशा कला का लिमा का सांदरा नव री बाबा रशा कला का. ओ रोज रोग रशा कला का. ओ इकंदर मिकंदर शाकला का लिमा का सांदरा नव री बाबा रशा कला का. धन्यवाद करते, धन्यवाद देते पिता परमेश्वर. ओ री बो गो सांदरा नव री बाबा रशा कला का. धन्यवाद देते पिता परमेश्वर. आम्ही प्रार्थनेसाठी धन्यवाद करीत आहेत, धन्यवाद करीत आहेत परमेश्वर पिता. धन्यवाद करीत आमच्या परिवारांसाठी धन्यवाद देतो, आम्ही मित्रांसाठी परमेश्वर पिता, आमच्या शेजाऱ्यांसाठी आम्ही धन्यवाद देतो, आम्हाला शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिता परमेश्वर, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी, हर एक प्रत्येक मनुष्याचा पिता परमेश्वर उद्धार झाला आणि उद्धाराला ग्रहण केले म्हणून धन्यवाद करत आहोत. आम्ही धन्यवाद करत आहोत परमेश्वर पिता. आपल्या परमेश्वराची सुवार्ता खरोखर आहे, ही सर्वांच्या जीवनामध्ये पिता परमेश्वर पसरत आहे. नवरी बाबा सांदरा नवरी बाबा. धन्यवाद करते, धन्यवाद करते परमेश्वर पिता. धन्यवाद देते, धन्यवाद देते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागते, आमेन.
करू. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा. तू सर्व तुमचं प्रभू. तू ऐसा तू राजांचा राजा. तू ऐसा तू हालेलुया. तू ऐसा तू प्रभूंचा प्रभू. तुझी स्तुती मी करू. प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मराठी चर्चमध्ये. आजचं वचन आहे सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण. आपण सत्क्रिय करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्क्रिय आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. इफिसस अध्याय 2:10. देवाचे मूल या नात्याने संगीत आणि कला, शेती, शिक्षण, संस्था, प्रशासन, उत्पादने आणि सेवा इत्यादी क्षेत्रात तुम्ही नवीन गोष्टी करू शकतात. होय, हीच देवाची योजना आहे. आणि तुमच्या जीवनात पवित्र आत्मा असण्याचा एक सुंदर आणि आश्चर्यकारक फायदा म्हणजे तो तुम्हाला सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण बनवतो. हालेलुया. इतरांना जे दिसत नाही हे पाहण्यासाठी तो तुमचे डोळे उघडतो आणि इतरांना जे ऐकू येत नाही ते ऐकण्यासाठी तुमचे कान उघडतो. तो तुमच्या डोळ्यांना योग्य गोष्टी पाहण्यासाठी आणि तुमच्या मनाला उदात्त कल्पना समजून घेण्यासाठी आणि कल्पना करण्यासाठी अभिषिक्त करतो. हालेलुया. दावीद अशा प्रकारचा माणूस होता. देवाचे सामर्थ्य त्याच्यावर आले जेव्हा शमूएल संदेष्ट्याने त्याला इस्रायलचा राजा होण्यासाठी अभिषेक केला आणि तो त्याच्या काळात एक आश्चर्य असा ठरला. जेव्हा त्याने गथाच्या गळ्यातला तोंड दिले तेव्हा तो रणांगणात काहीतरी नवीन घेऊन उतरला होता. तो एक नवीन्य घेऊन आला. दाऊदची क्षेत्रे अत्याधुनिक नव्हती, ती साधी होती. जे अपेक्षित होते त्यापेक्षा स्पष्टपणे ती वेगळी होती. त्याने वापरलेली गोफण यहुदींसाठी नवीन नव्हती. खरं तर तुम्ही बायबल वाचतात तेव्हा तुम्हाला इतर असे लोक सापडतील जे देवापेक्षा उत्तम त्या क्षेत्रांचा वापर करू शकत होते. पण गोफण आणि काही गुळगुळीत दगड घेतल्यातला पराभूत करण्यासाठी पुरेसे असतील असे त्यांच्यापैकी कोणालाही वाटले नसेल. केवळ दाविदाला वाटले की हे देवाद्वारे होईल. हे नाविन्य आहे. वेगळ्या पद्धतीने विचार करणे, देवाच्या क्षमतेद्वारे विचार करणे. देवाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. आपले सुरुवातीचे वचन म्हणते की तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये सत्क्रियेसाठी निर्माण केलेले आहेत. हालेलुया. आपण कल्पक बनण्यासाठी, नवीन विचार करण्यासाठी आणि वेगळा विचार करण्यासाठी तयार केलेले आहोत. देव तुम्हाला जे करण्यास सांगतो ते इतर लोक वापरत असलेल्या साधने आणि रणनीती इतके अत्याधुनिक असू शकत नाही, परंतु ते जिंकले याची खात्री बाळगा. तो असाधारण रणनीतिकार आहे. हालेलुया. जुन्या अशा एखाद्या गोष्टीतून
अस्तित्वात असलेल्या एखाद्या कल्पनेतून काहीतरी नवीन आणण्यासाठी तो तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याच्या व्यक्तित्वाच्या शक्तीच्या आणि सेवा कार्याचा लाभ घ्या. तो तुमचा फायदा आहे. तो तुम्हाला उच्च आणि अलौकिक स्तरावर गोष्टी पाहण्यास, विचार करण्यास, बोलण्यास आणि करण्यास प्रवृत्त करतो. त्याच्या कल्पना अपरिचित आणि सर्वोत्तम आहे. त्या नेहमीच जिंकतात. हालेलुया. ही वेळ आहे घोषणाची, तर आपण आपले हात उचलू शकता, डोळे बंद करू शकता आणि माझ्या पाठी बोलू शकतात. पवित्र आत्म्याने माझ्या जीवनात देवाचे वैभव आणले आहे. मला मार्गदर्शन आणि दिशा दिली आहे. तो मला सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण बनवतो. त्याने माझ्या सामान्य गोष्टीच्या पलीकडे गोष्टी करण्याची अलौकिक क्षमता भरली आहे. जिथे इतरांना नाही तिथे मला मूल्य दिसते. मी या जगात नवीन गोष्टी आणतो. मला पवित्र आत्म्याद्वारे गूढ गोष्टी आणि रहस्यामध्ये अंतर्दृष्टी आहे. देवाला गौरव असो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मेरा नाम निधि है और मैं थाने से हूँ और मैं परमेश्वर का धन्यवाद देना चाहती हूँ और परमेश्वर के जन पास्टर क्रिस का धन्यवाद देना चाहती हूँ क्योंकि उन्होंने हमारे लिए 3 दिन की हीलिंग स्ट्रीम उपलब्ध कराई. मेरी गवाही ये है कि जब पास्टर ने हमारे लिए प्रेयर किया कि आपको जहाँ कहीं प्रॉब्लम है वहाँ हाथ रखो, तो मुझे मेरे गले में प्रॉब्लम थी और मैंने मेरे गले में जो सूजन आती थी मैंने उस पर हाथ रखा और मैंने प्रार्थना की और उस हीलिंग को मैंने ग्रहण किया और वो सूजन पूरी तरीके से चली गई. इसलिए मैं परमेश्वर के जन पास्टर क्रिस का धन्यवाद देना चाहती हूँ और मैं परमेश्वर का धन्यवाद देना चाहती हूँ और अब मैं पूरी तरीके से चंगी हूँ. इसलिए मैं परमेश्वर के जन पास्टर क्रिस का धन्यवाद देना चाहती हूँ क्योंकि उन्होंने हमारे लिए 3 दिन की हीलिंग स्ट्रीम उपलब्ध कराई. थैंक यू पास्टर. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं है. प्रेम में आप एक कदम उठाते हो. जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया. जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है. हालेलुया. उसने हमें उसके पास बुला लिया. हालेलुया. उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया. ग्लोरी. किसकी वजह से? प्रेम की वजह से. हालेलुया. मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम. मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम. यीशु तुझे नाम ऐकीते सुंदर. यीशु तुझे नाम ऐकीते पावन. यीशु तुझे नाम ऐकीते सुंदर. यीशु तुझे नाम ऐकीते पावन. ला 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 ला. ला 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 ला. ला 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 ला.
ना ऐकिती पावन ला 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 La 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 la. 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 तुझ्यात मिळाली आम्हाला शिफा तुझ्यात मिळाली जीवन ओ तुझ्यात मिळाली आम्हाला शिफा तुझ्यात मिळाली जीवन निश्चित तुझे नाव ऐकिती सुंदर निश्चित तुझे नाव ऐकिती पावन ला 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 La 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 la. 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 Shitra bola अन्य भाषांमध्ये बोला रिगो अजी के वो शुक्र अल सीत्रवो एक अजीन तलेगा वो शुक्र अल सीत्रवो बायबल सांगते जो अन्य भाषांमध्ये बोलतो स्वतःची प्रगती करतो रिगो अजी के शुक्र तलेगा वो तपदी के अजीन तलेगा वो शुक्रवो जर तुम्ही नवीन जन्मला आहात जर तुम्ही पवित्र आत्मा ग्रहण केला आहात तर तुम्ही अन्य भाषांमध्ये बोलू शकता आणि तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी अन्य भाषा नक्कीच बोलली पाहिजे अजीन तलेगा वो शुक्र अल सीत्रवो ते वरदान आहे परमेश्वर तुम्हाला दिलं आहे नको विचार करू की हे सगळे लोक बोलतात तर माझं काय तुम्ही पण बोलू शकता आणि तुम्हाला बोलायला पाहिजे रिगो अजीन रबो रोजी के वो शुफ्र अल अजीन रबो रिगे 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 रबो लिगे अजीन दलेगा वो शुक्र अल अजीन रबो रोगो ओम दरगो ओम दरगो ओम दरगो ओम दरगो ओम दरिगो अजीन दलेगा वो शुक्र अल अजीन रबो बोला अन्य भाषामध्ये जिकडे तुम्ही आहात बोला अन्य भाषेमध्ये पवित्र आत्म्याला तुमचं नियंत्रण घ्यायला द्या पवित्र आत्म्याला तुमच्यावरती नियंत्रण घ्यायला द्या पवित्र आत्म्याने भरा पवित्र आत्म्याने भरा रिबो ओजी के वो शीत रबो पवित्र आत्म्याने भरा वो ओजीन तले को पवित्र आत्म्याने भरा पवित्र आत्म्याने भरा पवित्र आत्म्याने भरा रिबो ओजी के वो शुफ्र अल जीन रबरी के जीत रबो ओ हालेलुया धन्यवाद प्रभू धन्यवाद 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 तुम्ही महान आहात आणि तुम्ही आम्हाला पण महान बनवला आहात धन्यवाद आपल्या आत्म्याद्वारे आम्हाला भरण्यासाठी धन्यवाद तुमच्या वचनाद्वारे आम्हाला चालवण्यासाठी
आज प्रभू तुम्ही सगळ्यात महान आहात. सगळं जग तुमचं आहे. जगातले सगळे देश तुमचे आहेत प्रभू. आम्ही सगळ्या देशांवरती येशू ख्रिस्ताच्या प्रभुत्वाची घोषणा करतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मी घोषणा करतो की भारत प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू, सैतानाची कोणतेही चाल, कोणतेही युक्ती भारतामध्ये काम नाही करू शकत. येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. हालेलुया. बघा, स्वागत करू शकता. बोला, स्वागत आहे आपल्या चर्चमध्ये. काय फायदे होऊ शकतात? दॅट्स गुड, दॅट्स नाईस. प्रेज द लॉर्ड. आम्ही टॉपिक सुरू केला आणि मला विश्वास आहे की तुम्ही लक्ष देत आहात. आणि आमचा टॉपिक आहे परमेश्वराला प्रसन्न करणं. आणि आम्ही त्यामध्ये सांगितलं 5 गोष्टी. सगळ्यात गोष्टी पहिल्यांदा आम्ही सांगितलं स्वतःसाठी परमेश्वराच्या प्रेमाला शोधा. आणि मी पहिल्यांदा सांगितलं की टॉपिक आहे की परमेश्वराला प्रसन्न करणं. हे खूप गरजेचं आहे की तुमचं 24 तास लक्ष ह्याच्यावरती आहे की तुम्ही परमेश्वराला प्रसन्न करू शकता. कारण फक्त परमेश्वरच आहे जो आनंद करण्याच्या योग्य आहे. फक्त परमेश्वरच आहे जो आनंदी करण्याच्या योग्य आहे. बाकी कोणताही व्यक्ती क्वालिफाईड नाही आहे ज्याला आपण प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू. येशू ख्रिस्ताने कधीच प्रयत्न नाही केला. त्याचा कायमसाठी एकच उद्देश होता की मी त्याला प्रसन्न करू ज्याने मला पाठवलं आहे. त्याने दुसरं एफर्टच नाही केलं. विचार करून बघा, मी दुसरं कोणतंही एफर्ट नाही केलं. त्याने सांगितलं की ओ माझी इच्छा आहे की मी मला पाठवणाऱ्याला प्रसन्न करू. त्याने दुसरं कोणतंही एफर्ट नाही केलं. तो कोणत्याही माणसाला आनंदी करून नाही इच्छित होता. तेपर्यंत की त्याचे चेले पण येशू ख्रिस्ताने सांगितलं तुम्हाला पण पळून जायचं आहे, तुम्ही पण जा. येशू ख्रिस्ताने त्यांना पण आनंदी करण्याचा प्रयत्न नाही केला. कारण येशू ख्रिस्ताला माहीत होतं की फक्त परमेश्वरच आहे ज्यासाठी आम्हाला जगण्याची गरज आहे. जर परमेश्वर असून त्याला परमेश्वरासाठी जगण्याची गरज होती तर विचार करा आपल्या विषयामध्ये काय. येशू ख्रिस्त स्वतः परमेश्वर होता, स्वतः परमेश्वर आहे, आणि तरी पण तो आपल्या पित्याला प्रसन्न करत होता. त्याच्यापासून परमेश्वर प्रसन्न होता ज्याने कधीच काही चूक नाही केली. येशू ख्रिस्त आपलं सिद्ध उदाहरण आहे ज्याद्वारे आपल्याला जगायचं आहे. येशू ख्रिस्ताने फक्त परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. कोण त्याच्यापासून आनंदी होता, कोण त्याच्यापासून आनंदी नव्हता, त्याने कधीच नाही केली. त्याला त्या गोष्टीची पर्वा होती की परमेश्वर त्याच्यापासून आनंदी होता. तो आपल्या कामांना चेक करायचा, आपल्या जीवनाला चेक करायचा की तो आपलं आता जीवन जगतो आहे की नाही, जे परमेश्वराला प्रसन्न करते. सगळ्यात उदाहरण चांगलं आहे बायबलमध्ये. जेव्हा त्याच्या मृत्यूचं वेळ जवळ होती, बायबल सांगते येशू ख्रिस्त मरण्यास इच्छित नव्हता. बायबल सांगते येशू ख्रिस्त मरण्यास इच्छित नव्हता. तर असू शकतं की खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू नाही इच्छितात, पण तुम्ही करता कारण परमेश्वराने करण्यासाठी सांगितलं आहे. प्रेज द लॉर्ड. सांगतो ओ माझं हे करण्याचं मन नाही आहे, इट्स ओके. तुम्हाला सांगितलं की तुमचं फक्त करण्याचं मन नाही आहे तर तुम्ही ते नका करू. त्याला फसवू नका. येशू ख्रिस्त पण मरण्याचं मन नव्हतं, पण त्यांनी सरळ सरळ प्रार्थना केली, परमेश्वरा जर होऊ शकतं जर हा पेला माझ्याकडून हटव, पण माझी इच्छा नाही, तुमची इच्छा पुरी होऊ दे. तर नको विचार करू की तुमच्यासोबत असं नाही होणार, तुमच्यासोबत काही लढाई नाही होणार. हो, तुम्हाला वाटेल मी माझ्या इच्छेने जगू की परमेश्वराच्या इच्छेने जगू. येशू ख्रिस्त पण लढाईमध्ये होता, पण थँक गॉड तो बुद्धिमान निघाला. त्याने सांगितलं परमेश्वरा मी इच्छित तर आहे की हा पेला माझ्यावरून निघून जाईल, मी इच्छित तर आहे न मरण्यासाठी, बट मी त्यावरती हे इच्छितो की माझी इच्छा पुरी न होता तुमची इच्छा पुरी होऊ दे. व्हॉट अन एक्झाम्पल, व्हॉट अन एक्झाम्पल. त्याने सांगितलं की मी इच्छित तर आहे की न मरू, पण माझी इच्छा एवढी इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही जे इच्छिता ते खूप जास्त गरजेचं आहे. आणि बायबल सांगते त्याच्यापासून परमेश्वर प्रसन्न होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करणं संभव आहे. सोपं आहे. तुम्ही म्हणू शकता की ओ मरणं खूप कठीण आहे. लोक हे नाही सांगत की मरणं कठीण आहे. बाहेर जाऊन एक मायक्रोफोन घेऊन उभे राहा, लोकांना विचारा की जगणं कठीण आहे की मरणं. उत्तर भेटेल जगणं. लॉर्ड. ऐकताय तुम्ही? हे येशू ख्रिस्ताला समजलं होतं, तर येशू ख्रिस्त सांगितलं हो हो मी मरण्यासाठी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
आणि बायबल सांगते मरून तो जिवंत झाला. आणि ना फक्त त्याने आपल्यासाठी, त्याने ना स्वतःसाठी विजय मिळवला, त्याने आपल्यासाठी विजय मिळवला. लॉर्ड हालेलुया. तर परमेश्वराला प्रसन्न करणं गरजेचं आहे. तोच प्रसन्न करण्याच्या योग्य आहे. म्हणजे कोणी दुसरा व्यक्ती त्या जागेवर नाहीच आहे जो क्लेम करू शकतो माझ्या आनंदाचं काय. कोणाकडे हा अधिकार नाही आहे सांगण्याचा. जर तुम्ही पण तो व्यक्ती आहात, असू शकतं की तुम्ही ती आहात, असू शकतं की तुम्ही पत्नी आहात, असू शकता आई बाबा आहात, असू शकतं की तुम्ही टीनेजर आहात. कधीच नको सांगू की माझ्या आनंदाचं काय. तुम्हाला स्वतःला वाढवण्याची गरज आहे. परमेश्वराने तुमच्या आनंदासाठी पहिल्यापासूनच सगळं काही केलं आहे. पण जी तुमचा आनंद आहे तो याला पहिल्यापासूनच तुम्हाला त्याला माहिती आहे. मला वाटू शकतं की तुमचा आनंद ह्यामध्ये आहे, पण परमेश्वराला माहिती आहे की तुम्हाला खरा आनंद कुठून भेटणार. हॅलो, आहात काय? ती लोक आहात. तुम्हाला वाटू शकतं की तुम्हाला आनंद तिकडून भेटेल. परमेश्वराने तुम्हाला बनवलं, तुम्हाला त्याला माहिती आहे की तुम्हाला आनंद कुठून मिळणार. तुम्हाला वाटू शकतं की हो परमेश्वर तुमच्या विरोधामध्ये काम करत आहे, नाही करत आहे. वाटतं की तुम्हाला आनंद तिकडून भेटेल. परमेश्वराला माहिती आहे की तुम्हाला आनंद कुठून भेटेल. त्याला खऱ्या आनंदाचा स्रोत माहीत आहे. हेच कारण आहे की खूपसे लोक ह्याच ते सगळं काही आहे पण आनंद नाही आहे. तर त्या जेव्हा ते लहान मुलं असते, विचार करा आपण जेव्हा लहान मुलं होतो तर किती आनंदी होतो. मी मोठा कधी होणार, मी मोठा कधी होणार. आता बोलतात कोणी द्या मला माझ्या आठवणी. विचार करून बघा, लग्न करण्यासाठी उड्या मारून मारून लग्न करतात. विचार करा कशाला केली. त्यांना नाही माहित होतं की आनंद कुठे आहे. की जे त्यांच्याकडे नाही आहे जर त्यांना ते मिळवतील तर आनंदी होतील. पण माझा प्रश्न आहे का जेव्हा त्यांनी ते मिळवलं का त्याच्यानंतर पण ते आनंदी झाले. त्यानंतर पण ते आनंदी झाले. हो, जेव्हा मी नवीन घरामध्ये जाईन तेव्हा मी आनंदी होईन. नवीन फोन येईल तेव्हा मी आनंदी होईन. ओके, की त्यानंतर तुम्हाला आनंद भेटला नाही भेटला. किती असतं ना की तुम्ही तुम्ही 20,000 रुपयाचा मोबाईल विकत घेतला. बाजूच्याकडे 40,000चा आहे. तुम्ही बोलता माझा बेकार झाला. कधी झालं की नाही झालं. झालं ना. तुम्ही आनंदी होता. हो ऑलरेडी चांगली गोष्ट आहे. समजलं की दुसऱ्याकडे चांगली गोष्ट होत्या. तुम्ही आपला आनंद सोडलात आणि त्या गोष्टीच्या मागे धावायला किती जणांसोबत झालं. हे झालं की नाही झालं. ट्रेनमध्ये तुम्ही पहिल्यांदा जसं तुम्ही घुसलात आनंदी होता. पण दुसऱ्याला बसलेलं बघून तुम्ही करता हा बसला मी उभा कशाला आहे. पहिल्यांदा घुसून आनंदी होता. ट्रेनमध्ये झालंच असेल. 1-2 ट्रेन गेलेल्या भरलेल्या होत्या खचाखच. 1-2 बस गेल्या भरलेल्या होत्या खचाखच. फक्त मन करत होतं घुसलो जरी आनंदी होतो. आणि आतमध्ये जाऊन हा बसलाय मी उभा कशाला आहे. सिंपल. हेच मी तुम्हाला सांगतोय. परमेश्वराला माहित आहे की तुम्हाला आनंद कुठून भेटेल. यासाठीच तुम्हाला सांगत आहे तो की काय करा, मला प्रसन्न करा. लॉर्ड हालेलुया. आमच्यातमध्ये ती एक सिस्टम आहे. जेव्हा परमेश्वर आपल्यावरती खुश होतो तेव्हा आपण स्वतःच खुश होतो. प्रेज द लॉर्ड. दॅट्स द ब्युटी ऑफ इट. एक सिस्टम आहे आपल्या हातमध्ये. विशेष करून आपण जे नवीन जन्मलो आहोत त्याचा परमेश्वर आनंदी होतो. आपण आनंदी होतो. ते एक कनेक्शन आहे ते, कारण आम्ही परमेश्वरासोबत आनंदी आहोत. परमेश्वर आनंदी आहे. आपल्या आनंदाचं काही सीमा नसते. समजते परमेश्वर आनंदी आहे. तुम्ही स्वतःच आनंदी होता. ही ती आनंद आहे आणि हाच तो आनंद आहे. तो बनून राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकी सगळा आनंद काय आहे, क्षणिक आहे, थोड्याच वेळेचा आहे. थोडा वेळ बनून राहील, नंतर तो काय होईल, निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो 5 पण आपण सांगितलं काय सांगितलं, स्वतःसाठी परमेश्वराच्या प्रेमाला जाणा. नंतर आम्ही सांगितलं की ओळखा तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये कोण आहात. आणि असू शकतं की तुम्ही पहिल्यांदा आला आहात आणि असू शकतं की तुम्ही पहिल्या 3 संडेपासून येत होता. पण असू शकतं की तुम्ही आज पहिल्यांदाच लक्ष देऊन ऐकला आहात. या संदेशच्या बाकीच्या मेसेजला ऐका, कारण हे तुमची खूप मदत करेल. आम्ही सांगितलं की पहिल्या स्वतःसाठी परमेश्वराचं प्रेम शोधा. परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो. मला आनंद आहे तुम्हाला बघून. तो तुम्हाला बघून आनंदी होतो. प्रेमाचा हाच अर्थ आहे. तुम्हाला बघून आनंदी होतो.
त्याला तुमच्या जीवनामध्ये interest आहे. तो तुम्हाला बदलू नाही इच्छित. जसे तुम्ही आहात तसाच तुमच्याशी तो प्रेम करतो. त्याच्यासाठी जसे तुम्ही आहात तसेच तुम्ही अद्भुत आहात. Praise the Lord. हालेलुया. नको विचार करू की जेव्हा तुम्ही बदलेल तेव्हा तो जास्त आनंदी होईल. तो आनंदी आहे तुमच्यापाशी. तुमच्यापासून प्रसन्न आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरं, ओळखा की तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात. तिसरा, शोधा की ख्रिस्तामध्ये तुम्हाला काय दिलं गेलं आहे. आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला काहीतरी दिलं गेलं आहे. ते तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. ते तुम्ही त्या गोष्टीने मिळवणार ते तुम्हाला ऑलरेडी दिलं गेलं आहे. तुम्हाला दिलं गेलं. विचार करून बघा. जर तुमच्याकडे एक नोकरी आहे आणि तुम्हाला एक जर घर हवं आहे, एक नॉर्मल सिच्युएशनची गोष्ट बोलत आहे. जर एक माणसाला घर हवं आहे, तर घर मिळवण्यासाठी तो पैसा कुठून एकत्र करेल? त्या नोकरीपासून, त्या व्यवसायापासून जिकडे तो आहे. राईट. तो सांगतो की चुकीचं सांगत आहे. व्यक्तींना माझी गोष्ट समजते आहे. जर घर कोणाला हवं आहे, तर तिकडून तो पैसा कोणाकडून आशा करत आहे? जे त्याच्याकडे आहे. तो नोकरीच्या बाहेर नाही विचार करत आहे. जे मला दिलं गेलं आहे त्यातून मी हे मिळवू जे मला दिलं गेलं आहे. तर तुम्हाला समजावं लागेल की परमेश्वराने तुम्हाला काय दिलं आहे. दुसरीकडे मागू नका. पहिलं समजा तरी त्याने तुम्हाला काय दिलं आहे. पुढचे लोक मागत आहेत पण हे जाणून इच्छित आहेत की परमेश्वर त्यांना काय दिलं आहे. मागण्याच्या आधी एनवलप तर खोला. एनवलप तर खोला. ते मागत आहे. मी बोललो मागण्याच्या आधी तुम्हाला माहित आहे की त्याने तुम्हाला काय दिलं आहे. हे तरी जाण्याची तुम्हाला त्याने दिलं आहे. कदाचित तुम्हाला मागण्याची गरजच नाही लागेल. तर मागण्यापेक्षा लक्ष तुम्ही त्याच्यावरती द्या जे तुम्हाला त्याने दिलं आहे. असं काहीच नाही आहे जे तुम्हाला हवं आहे जे परमेश्वर तुम्हाला पहिल्यापासून नाही दिलं आहे. तुम्हाला वाटत आहे की तुम्हाला नाही दिलं आहे. हेच तर कारण आहे की तुम्हाला शोधण्याची गरज आहे. त्याने तुम्हाला दिलं आहे. या गोष्टी ऑलरेडी तिकडे आहेत. आधीपासूनच तिकडे आहेत. तुम्ही जर तो नाही की तुम्ही जेव्हा जन्माला तेव्हा विचार करताय काय करायचंय. तुमच्या जन्माच्या आधी हजारो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी त्याला माहित होतं तुम्हाला काय हवं आहे. आणि त्यांनी लाखो वर्षापूर्वी जे तुम्हाला आज हवं आहे ते त्यांनी प्रोव्हाइड करून ठेवलं आहे. त्याकडून बघा. ते तुम्हाला उद्या हवं आहे. ते परमेश्वराने लाखो वर्षापूर्वी दिलं आहे. किती जणांना माझी गोष्ट समजते आहे. आता सांगा, जाणणं चांगलं आहे की मागणं चांगलं आहे. पण लोकांना हे मागत माहितीच नाहीये. पण लोक मागत राहतात प्रभू उद्या हवं आहे मिळेल. समजा तरी. कसं तुम्ही सांगू शकता की तो परमेश्वर आहे आणि त्याला माहित नाही की तुम्हाला काय हवं आहे. जर त्याला माहित आहे की तुम्हाला ही गोष्ट पाहिजे आहे तर त्याने कशाला नाही दिली असती. तर तुम्ही विचार करू शकता की आपल्यासाठी की मला काय हवं आहे. तुम्ही थोडेच जाणता, खूप कमी जाणता. तुम्हाला वाटतं की तुम्हाला हे हवं आहे. जो परमेश्वर ज्याने तुम्हाला बनवलं काय त्याला माहिती की तुम्हाला काय पाहिजे आहे. ती मुलं आहेत ज्यांना माहिती आहे की काय हवं आहे. तुम्ही जन्माला तुम्हाला माहिती होतं काय तुम्हाला हवं आहे. ब्रश हवा आहे. कपडे हवे आहेत. बूट हवे आहेत. मला माहित होतं ते. नंतर समजलं की ह्याला बूट म्हणतात, शर्ट म्हणतात. तुम्ही तर कपड्याशिवाय फिरून आनंदी होता. ते घालायचे तरी पण तुम्ही पाडून तर फरक पण नाही पडायचा. मी कपड्याशिवाय रस्त्यावर पण पळायचा. नाही पळालो आपण सगळे. मम्मीने चांगले कपडे घातले तर बोला पाहुणे येणार आहेत. दिसलात. करून बघा. फरक पण नाही पडत होता. नाही तर जगाने तुम्हाला सांगितलं की गोष्टी गरजेच्या आहेत. तर तुमच्या हिशोबाने कपडे सगळ्यात मोठी होता. प्रेज द लॉर्ड. होता की नव्हता. तुम्हाला होता जमिनीपेक्षा जास्त तुम्हाला काहीच आवडत नव्हतं. परत परत तुम्हाला जमिनीवरून काढायचं लागायचं. झालं तुमच्यासोबत. जणांसोबत झालं. सगळ्यात जास्त मातीच खायचा. सगळ्यात घाणेरडी गोष्ट तुमच्या तोंडात लावायची. तुम्हाला काय माहित होतं चांगलं काय आहे. तुम्हाला घाणेरड्या गोष्टी चांगल्या वाटायच्या. पण लोकांबरोबर अजून पण तसंच आहे. ते मोठे तेच आहेत. आज पण त्यांना घाणेरड्या गोष्टी चांगल्या वाटतात. जाणा की परमेश्वराने तुम्हाला काय दिलं आहे. जाणा. मागण्याच्या आधी जाणा.
बापूजी लोकीनो, माझ्याकडे काम असतं आणि माझ्याकडे हे करण्याचा टाइम नाही आहे. म्हटलं नाही, तुमचं जीवन उलटं व्हायला हवं. ह्या काम करण्याच्या नंतर तुझं टाइम वाचेल, त्यामध्ये आपलं जीवन जगण्यास सुरू करा. मला माहित आहे मी काय सांगत आहे. नको सांगू की आपलं जीवन जगल्यानंतर मी परमेश्वराचं काम उलट जीवन जगणार. तुम्हाला जीवन कसं जगायचं आहे की परमेश्वराचं काम करायला केल्यानंतर मला जो टाइम भेटेल त्यामध्ये मी माझं काम करेन. जणांना हे माहित आहे. जणांना हे माहित आहे की लोक हे जीवन जगत तर आहेत, उलट नको जीवन जगू. त्याला आपण काय म्हणतो, माती. कारण तुम्ही मुलं आहात तर तुम्ही माती खात आहात. नाही तर घरात येऊन कामं करतात, हे पण असतं ते पण असतं, ते पण असतं, मुलांना बघायचं. हा, तुम्हाला पण माहित आहे जर तुम्ही थोडं जास्त मेहनत कराल कामांना करण्यासाठी किती टाइम लागतो. तर माती नको खाऊ की हो, की माझं जीवन जगत आहे त्याच्यानंतर जर का टाइम भेटेल परमेश्वर, हे तुम्ही उलट जीवन जगत आहात. सरळ जीवन जगायला सुरू करा. आणि सरळ जीवन काय आहे? पहिलं ते करा जे परमेश्वराने तुम्हाला करण्यासाठी बोलवलं आहे. आणि इथूनच चौथा पॉइंट आहे, शोधा की तुमच्यापासून ख्रिस्तामध्ये काय करण्याची आशा आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे चौथा पॉइंट? शोधा की परमेश्वर ख्रिस्ताकडून काय करण्याची आशा करत आहे. इज इम्पॉर्टंट. आम्ही सांगितलं की आपल्यासाठी परमेश्वराचं प्रेम शोधा. आम्ही सांगितलं की शोधा तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात. सांगितलं शोधा की ख्रिस्तामध्ये तुम्हाला काय दिलं गेलं आहे. चौथा आहे की शोधा की परमेश्वर ख्रिस्तामध्ये तुमच्याकडून काय आशा करतो. लक्षात की हा परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. बोला, परमेश्वर माझ्यावरती प्रेम करतो, माझ्यापासून आनंदी आहे. ख्रिस्त त्याची परमेश्वराची इच्छा पूर्ण करताना आनंदी होता. त्याने किती वेळा सांगितलं की मी आलो याच्यासाठी की मी मरेन, आनंदी होता. तर जेव्हा तुम्हाला त्याची आशा समजेल की परमेश्वर तुमच्यापासून काय इच्छितो, त्या आशेला आनंदी होऊन पूर्ण करा. प्रेज द लॉर्ड. त्याला बोला, परमेश्वराच्या आशेला देऊन पूर्ण करा. तर प्रश्न आहे, परमेश्वर काय इच्छितो की तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती बनाल. काय तुम्हाला माहित आहे की परमेश्वराच्या डोक्यामध्ये तुमचं एक चित्र आहे, तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती बना. त्याने तुम्हाला बनवलं आहे की त्याच्याकडे एक चित्र आहे की तुम्ही कसे बनाल. त्याच्याकडे जे चित्र आहे त्याचे काय इच्छितो की सगळ्यात तुम्ही पहिल्यांदा बनाल. सगळ्यात पहिली गोष्ट जी परमेश्वर इच्छितो की तुम्ही बना, आत्मिक बना. प्रेज द लॉर्ड. 4 पॉइंट बोला म्हणजे पहिला काय आहे, तुम्ही काय बना, आत्मिक. ही परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती बनाल. परमेश्वराची पण आपली इच्छा आहे. जसं आई बाबा सांगतात माझा मुलगा डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, त्याचा मुलगा वकील बनेल. तसंच परमेश्वर पण इच्छितो की त्याचा मुलगा काय बनेल, आत्मिक. इच्छितो की तुम्ही आत्मिक डोक्याचे बना. लूकासपत्र 8 अध्याय 6 वचन. शरीरावरती मन लावणं तर मृत्यू आहे, पण आत्म्यावरती मन लावणं जीवन आणि शांती आहे. टू स्पिरिच्युअल माइंडेड, आत्मिक होणं जीवन आणि शांती आहे. आणि त्याने तुम्हाला जीवन आणि शांती दिली आहे. पण वाचलं होतं तिसऱ्यामध्ये परमेश्वर आपल्याला काय दिलं आहे, परमेश्वराचं जीवन दिलं आहे. आठवतंय तुम्हाला, त्यांना आठवतंय परमेश्वर आपल्याला काय दिलं आहे, अनंत जीवन. काय दिलं आहे त्याला माहिती आहे. अनंत जीवनाचा जर तुम्ही लाभ उठवायला हवा आहे तर तुम्हाला काय बनावं लागेल, आत्मिक. शरीरावरती मन लावणं तर मृत्यू आहे, आत्म्यावरती मन लावणं जीवन आणि शांती आहे. मला पहिल्यांदा सांगितलं, जर तुम्ही पहिल्या परमेश्वराला आनंदी कराल तर तुम्ही काय स्वतः का व्हाल आनंदी. तिथेच काय आहे, जीवन आणि शांती. त्याला तुम्ही शोधत आहात, जे जे सॅटिस्फॅक्शन तुम्ही शोधत आहात ते कशामध्ये आहे, परमेश्वरामध्ये. ती वस्तू कुठूनच तुम्हाला नाही भेटणार. लॉर्ड. त्याचं काही सबस्टिट्यूट नाही आहे. त्याचं काही सबस्टिट्यूट नाही आहे. बनवण्यासाठी खूप सारी मटेरियल आहे. विटाने बनवू शकता, मातीने बनवू शकता, आणि कागदाची भिंत बनवू शकता, लाकडाची भिंत बनवू शकता. खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण जी शांती तुम्ही शोधत आहात ती कुठे आहे, तुम्ही काय होता, आत्मिक.
दुसरा काही पर्याय नाही आहे. काही पर्याय नाही आहे. तुम्हाला वाटतं की ती शांती कुठून अजून भेटेल? नाही, नाही भेटणार. ते बायबल काय सांगते की परमेश्वर काय इच्छितो का आम्ही काय बनू? आत्मिक. माइंडेड. यालाच बघूया TPT कडून. माइंडसेट ऑफ द फ्लेश इज डेथ. माइंडसेट कंट्रोल बाय स्पिरिट इज लाईफ अँड पीस. ते मन जे शरीराद्वारे आहे ते मृत्यूमध्ये आहे. जे विचार परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे ते नियंत्रणामध्ये आहेत त्याला काय भेटतं? जीवन आणि शांती. प्रेज द लॉर्ड. बोला, जे विचार परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे चालतात ते शांती आणि जीवन मिळवतात. विचार करून बघा, लिहिलं आहे तिकडे. तर जी शांती तुम्हाला हवी आहे, ज्या जीवनाचे तुम्ही शोध करत आहात, हो माझं जीवन लांब हो मी कधी आजारी नाही झालो पाहिजे, हो माझ्या घरामध्ये शांती असली पाहिजे, हे कधी होणार? ज्यात तुम्ही काय असाल? आत्मिक. आत्मिक. तर परमेश्वर इच्छितो तुम्ही कशाचे बना? आत्मिक. तुम्ही स्वतःबद्दल विचार कराल तेव्हा तुम्ही सांगू शकाल मी आत्मिक आहे. आत्मिक आहे. तुम्ही शरीराच्या इच्छांना पूर्ण करण्याचा प्रयत्न नाही करत आहात. तुम्ही कोणाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात? परमेश्वराच्या आत्म्याचा. प्रेज लॉर्ड. दुसरं, एफिसियन्स पत्र 3 अध्याय 6 वचन. साठी प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या प्रभावामध्ये बलवंत बना. ही आहे परमेश्वराची दुसरी इच्छा, की तुम्ही प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या प्रभावामध्ये बलवंत बना. याला अजून समजण्यासाठी बघूया TPT मधून. नाव माय बिलव्ड वन्स सेव्ड द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रूथ लास्ट. आय लाईक दॅट. हे माझ्या प्रियांनो, मी या सगळ्यात सत्यांना सगळ्यात शेवटीसाठी ठेवलं होतं. किती लोक आहेत माझ्यासोबत? बघताय वचन काय सांगतंय? की हे माझ्या प्रियांनो, मी या सगळ्या सत्यांना सगळ्यात शेवट्यासाठी ठेवलं होतं. ही सुपरनॅचरल इन्फ्लुएन्स, द स्ट्रेंथ, द लाईफ युनिट द लॉर्ड जीसस. दैवीय रूपाने सामर्थ्याने भरा प्रभू येशू सोबत तुमच्या एकतेच्या द्वारे. सांगत आहे की तुम्ही काय करा? दैवीय सामर्थ्याने भरा येशू ख्रिस्तासोबत तुमच्या एकतेच्या द्वारे. तुम्ही येशू ख्रिस्तासोबत एक आहात आणि तुमचे काम काय आहे? तुम्हाला त्या सामर्थ्याने जगायचं आहे. जे तुम्ही लहान मुलं होता, तुम्ही कोणाच्या पैशाने जगत होता? बाबांच्या पैशाने. तुम्ही स्वतःचा पैसा कमवण्याबद्दल नाही विचार करत होता. विचार करत होता घरवाल्यांच्या पैशाने. तसंच तो काय सांगत आहे? तुम्ही कशाच्या सामर्थ्याने जगा? ख्रिस्ताच्या सामर्थ्याने जगा. नको बोलू की मी माणूस आहे, माझ्याकडून नाही होणार. तुम्हाला कोणीच नाही सांगितलं आहे की आपल्या सामर्थ्याने जीवन जगा. तुम्हाला सांगितलं जात आहे कोणाच्या सामर्थ्याने जीवन जगा? ख्रिस्ताच्या सामर्थ्याने. त्या सामर्थ्याचा लाभ घ्या. तुम्ही जर थकला असाल, तुम्हाला वाटत असेल ओ माझ्याकडून हे नाही होणार, तुम्ही सांगता पवित्र आत्मा तुम्ही माझे सामर्थ्य आहात येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही काय होणार? ती थकावट काय होणार? निघून जाणार. तो सांगत आहे की आपल्या सामर्थ्याने नको जगू. कोणाच्या सामर्थ्याने जगा? ख्रिस्ताच्या सामर्थ्याने. तुम्ही ख्रिस्तासोबत एक आहात. लिहिलं आहे सुपरनॅचरल इन्फ्लुएन्स्ड. म्हणजे काय असतं की व्हिटॅमिन डी, मीठ, किती जण मीठ खातात, त्याला आपण काय म्हणतो? आयोडाइज सॉल्ट. माहित आहे ना? म्हणजे ते मीठ काय आहे? इन्फ्युज्ड आहे. ते कशाने भरलेले आहे? आयोडीनने भरलेले आहे. तो काय सांगत आहे की तुम्ही काय करा? आपले जीवन ख्रिस्ताच्या सामर्थ्याने भरून जगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची सामर्थ कुठे आहे? तेच तर तो सांगत आहे. आपल्या सामर्थ्याने जीवन नका जगू. कोणाच्या सामर्थ्याने जीवन जगा? ख्रिस्ताच्या सामर्थ्याने. तक्रार नको करू. तुमच्याकडून नाही होणार. तुमचं नाही. परमेश्वरच सांगत आहे. माहित आहे, तुम्ही जर आपल्या शरीराने काम करू इच्छिलात तर नाही करू शकणार. त्यासाठी तुम्हाला काय सांगत आहे? तुम्ही कोणाच्या सामर्थ्याने जीवन जगा? त्या ख्रिस्ताच्या सामर्थ्याने. बोल, त्या ख्रिस्ताच्या सामर्थ्याने. ऐकताय तुम्ही? स्टँड विक्टोरियस फोर्स ऑफ द एक्सक्लुसिव्ह पॉवर थ्रू यू. सांगत आहे की विजयाने उभे राहा. त्या विस्फोटक सामर्थ्याच्या बलाने तुमच्यामध्ये वाहत आहे. हालेलुया. बोला, विजयी उभे राहा.
विजयी उभे राहा, विजयी उभे राहा, विजयी उभे राहा. कोणत्या बलाने उभे राहा? परमेश्वराच्या विस्फोटक सामर्थ्याच्याद्वारे तुमच्यामध्ये काय करते? काम करते. तो काय सांगत आहे? विजयी उभे राहा, घाबरू नका, विजयी उभे राहा, विजयी उभे राहा. Praise the Lord. बोला विजयी उभे राहा, विजयी उभे राहा. त्या विजयामध्ये उभे राहा, कारण तुम्हाला त्या विजयामध्ये उभे राहण्यासाठी बल आहे. ते कोणतं आहे? ख्रिस्ताची विस्फोटक सामर्थ्य, मोठी सामर्थ्य. हे परमेश्वर तुमच्याकडून इच्छितो. तुम्ही पळू नाही शकत, तुम्ही हारू नाही शकत, स्वतःला छोटं नाही समजू शकत. हे नाही होणार, हे खूप असंभव आहे. नाही 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 नाही, तुम्हाला या गोष्टींना सोडावं लागेल. सगळ्या गोष्टींना तुम्हाला मागे सोडावं लागेल. मला ख्रिस्ताच्या सामर्थ्याने जगणं शिकावं लागेल. माणसाची सामर्थ्य हरेल. आणि हेच करण्याकरिता तुम्हाला काय सांगत आहे? ख्रिस्ताच्या सामर्थ्याने जगा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाजूला बोला, ख्रिस्ताच्या सामर्थ्याने जगा, ख्रिस्ताच्या सामर्थ्याने जगा. ऐकताय? बोला ख्रिस्ताच्या सामर्थ्याने जगा. नीतिवचन 24:10. जर तू संकटाच्या वेळी साहस सोडशील, तुझी शक्ती खूप कमी आहे. अरे खूप त्रास आहे, हिंमतच नाही होत आहे. हेच तर तो सांगत आहे की हे नको करू. जर तू माझं मन करतं मी मरू, ती हवी आहे, मी तर राहील तर मरेन. ही कोणती सामर्थ्य आहे तुमची? तुमच्यावरती खूप दबाव आहे. कशाला नाही असणार दबाव? दबाव आमचा नाही, शैतानाचा आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त सामर्थ्य देतो, शैतान दबाव देतो. हा 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 हा. तुझ्याला बोला, ख्रिस्त सामर्थ्य देतो, शैतान दबाव देतो. तर दबाव कोणाचा आहे? आम्ही नाही देत, ख्रिस्त दबाव नाही देत. ख्रिस्ताकडे तर काय आहे? सामर्थ्य. वाचलं ना आता, ख्रिस्ताकडे काय आहे? काय दबाव? मरत की दबाव? तर दबाव कुठून मला माहित नाही तुम्ही आणला आहात. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताचं तर नाही आहे. पण ख्रिस्त काय देतो? सामर्थ्य. तिथपर्यंत मला माझी बायबल माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. जर तू कठीण वेळेस साहस सोडशील, संकटाच्या वेळी, तर तुझी शक्ती काय आहे? खूप कमी आहे. तर तू काय सांगत आहे? कोणाच्या सामर्थ्याने जगायला सुरू करा? ख्रिस्ताच्या सामर्थ्याने. प्रेज द लॉर्ड. तिला काय सांगितलं? परमेश्वर काय आशा करतो? तुम्ही काय बना? आत्मिक. दुसरं काय सांगितलं? कोणाच्या सामर्थ्याने जगा? कोणाच्या सामर्थ्याने जगा? तिसरं, तुम्ही त्याची साक्ष बना. चला, मत्ती 24:14. आणि राज्याची ही सुवार्ता सगळ्या जगामध्ये प्रचार केली जाईल, की सगळ्या जातींवरती साक्ष होईल, तेव्हा अंत होईल. सगळ्या जातींवरती साक्ष होईल, तेव्हा अंत होईल. तर परमेश्वर माझ्या आणि तुमच्याकडून आशा करत आहे की आपण काय होऊ? साक्ष. हे तुमचे जीवन आहे. प्रसिद्धीचे कृत्य 1 अध्याय 8 वचन. पण जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल, तेव्हा तुम्ही सामर्थ्य मिळवणार. येरुशलेम, यहूदा आणि सामर्थ आणि पृथ्वीच्या कोण्याकोण्यापर्यंत काय होणार? माझे साक्षीदार. ही परमेश्वराची तुमच्याकडून आशा आहे. तुम्ही काय म्हणा? त्याची साक्ष. लिहिलं आहे. पण जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल, तेव्हा तुम्ही सामर्थ्य मिळवणार. येरुशलेम, यहूदा, सामरीमध्ये, पृथ्वीच्या कोण्याकोण्यापर्यंत माझे साक्षीदार व्हाल. मला सांगत आहे की तुमच्याकडून त्याची काय आशा आहे? त्याचे साक्षीदार आहात. माझे साक्षीदार व्हाल. माझे साक्षीदार. काही लोक शैतानाचे साक्षीदार आहेत. बघा आमच्या पोटामध्ये दुखत आहे, ही शैतानाची साक्ष आहे. आम्ही खूप गरिबीमध्ये जगत आहोत, ही शैतानाची साक्ष आहे. मी परमेश्वराची साक्षीदार होण्यासाठी बोलवले गेला आहात, ना की शैतानाचे. तुम्ही त्रासाचा डोल नाही वाजवू शकत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला परमेश्वराने त्याच्यासाठी नाही बोलवलं आहे. ते बोलवलं काय बना? त्याचे साक्षीदार. बोला परमेश्वराचे साक्षीदार. कोणाची साक्षीदार? परमेश्वराची साक्ष काय आहे? त्याने तुम्हाला चांगली गोष्टी दिल्या आहेत. तुम्ही शैतानाचे साक्षीदार नाही फिरत, भाऊ बहिणी काय झालं, मरत आहे, खायला नाही आहे, ही कुठची साक्ष आहे? कोणती साक्ष आहे? तुम्हाला ख्रिस्ताची साक्ष व्हायची आहे. तुम्ही नाही सांगत की तुम्ही सुवार्ता ऐकायला नाही येत. तुम्हाला ऐकावी लागेल. ही त्याची तुमच्याकडून आशा आहे. त्याने सांगितलं पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल, तेव्हा तुम्ही सामर्थ्य मिळवणार. सगळे यहूदी आणि सामरीमध्ये
पृथ्वीच्या कोण्याकोण्यामध्ये माझे साक्षीदार व्हाल. तर कोणी ख्रिस्त सांगूच नाही शकत की मी सुवार्ता नाही सांगू शकत. नाही, आम्ही आमच्या स्कूलमध्ये नाही सांगू शकत, आमच्या कॉलेजमध्ये नाही सांगू शकत, शेजाऱ्यामध्ये नाही. कोणी सांगेल तुम्ही नाही सांगू शकत. ही परमेश्वराची तुमच्याकडून आशा आहे. जिथे तुम्ही जाल तुमच्याकडून काय इच्छितो, तुम्ही त्याची काय द्याल? साक्ष. हे ते जीवन आहे जे तुम्हाला जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला बोला ख्रिस्ताचे साक्ष. कोणाचे साक्षीदार? पूर्वीच्या लोकांना नाही माहित आहे ना, कधी आई बाबा साक्षीदार होते ना कधी मुलं साक्षीदार आहेत. तर तुम्ही आई बाबा आहात तर स्वतःवरती लक्ष द्या, नाहीतर घरामध्ये नास्तिक मुलं जन्मतील. नास्तिक मुलं तर तुम्हाला साक्षीदार बनावं लागेल. शेजाऱ्याला बोला साक्षीदार बनावं लागेल, कारण तुम्ही काय आहात? साक्षीदार आहात. प्रेज द लॉर्ड. बोला परमेश्वराने तुम्हाला साक्षीदार बनवलं आहे. तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये काय देता? साक्ष. लोकांना बघण्यास द्या की तुम्ही चर्चमध्ये जात आहात. खूप वेळा सांगतो की आमच्या शेजारी येऊ नाही इच्छितात, तुम्ही किती आनंदी आहात चर्च जाते वेळी. प्रेज द लॉर्ड. काही लोक चर्च जातात, परत आले हा आलो परत, बोला आता शेजारी नक्कीच येईल चर्चमध्ये. साक्ष आहे ती. कोको कोला. तर जो अमेरिकेचा सगळ्यात मोठा कोको कोलाचा मॅनेजर होता, त्यांनी लाखो बॉटल विकल्या. तर कोको कोला एक्सपेंड करायचं होतं मिडल ईस्टमध्ये. तेच माहिती ना, जे उर्दू बोलणारे, अरबी बोलणारे. तर त्याने एका त्या मॅनेजरला पाठवलं तिकडे, भाई तू अमेरिकेमध्ये लाखो बॉटल विकले आहेत, आता आम्हाला तिकडे विस्तार करायचा आहे, तू तिकडे निघून जा. गेला तिकडे. 6 महिन्यामध्ये 2 बॉटल पण नाही विकू शकला. 2 बॉटल. तर त्याने त्याला परत पाठवला. एका मुलाला पाठवलं, भाऊ तू जा आता. एका महिन्यामध्ये त्यांनी 1 लाख बॉटल विकल्या. 1 लाख. त्रास काय होता की इंग्लिश वाचतात लेफ्ट पासून राईट पर्यंत, उर्दू वाचतात राईट पासून लेफ्ट पर्यंत, त्यांना माहिती आहे. तर त्याने मोठे मोठे होर्डिंग्स लावले. जो पहिल्यावाला गेला होता माणूस होता, जो असं असं जात होता, नंतर तो कोवाला पित होता आणि नंतर उभा राहत होता. त्याने लावलं. सगळी संस्था आहे. हॅलो 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 3 लोक बोलवतो या. काही लोक जागे होतील बघून. निर्मली आता वरती आहे. एक होल्डिंग. तिसरा किन बाजूला यायला बोलवतो ना. हे असं तुम्ही जर रस्त्यावर जात आहात, हे असे होल्डिंग लागले होते 1 2 3. होल्डिंग मध्ये काय असं होतं, असं तो आहे का हा होल्डिंग? कसे लागले होते? एक होल्डिंग लागलं होतं, त्यात काय दाखवलं? बातमी पूर्ण. नंतर काहीतरी पी काहीतरी. होल्डिंग मध्ये काय पित आहे? कोको कोला. तिसऱ्यामध्ये असं कर. असे होल्डिंग होते. ठीक आहे. तर त्याची एक पण बोटल नाही खपली, कारण त्याच्या हिशोबाने ते योग्य बोलत होता. एक माणूस आहे जो थकलेला आहे आणि काय पित आहे. नंतर काय झाला, पण ते लोक काय वाचत होते? उलट. तर त्यांच्या हिशोबाने काय होतं, एक माणूस खूप चांगला असा होता, पिऊन असा झाला. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. हालेलुया. ऐकताय तुम्ही? साक्ष. वाजर बोलत साक्ष. समजताय का साक्ष? हालेलुया. त्याच्या तुम्ही चर्चमधून बाहेर पडताय, जेव्हा तुम्ही चर्चला जाताय, हा शेजारी पण बघतो, बोलला हात इकडे तर नाही जायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला साक्ष. लक्षात राहील साक्ष. ठीक आहे. आनंदी तर राहा. त्यामध्ये ओरडतात मम्मी मला चर्च जायचंय. चर्च आलं असं तू मरशील, जेव्हा बघशील. शेजारी ऐकतायत. नंतर बोलणार आमच्या चर्चमध्ये हिलिंगचा प्रोग्राम आहे. तेच बोल, ज्याच्यासाठी मुलीला मारतेस तू. नक्कीच येऊ आम्ही. साक्ष. तुमची साक्ष गरजेची आहे. काय बना? चांगले साक्षीदार. बोला चांगले साक्षीदार. चांगले साक्षीदार. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5वं जे शेवटचं आहे, शोधा की त्या आशेला पूर्ण कसं करू. मी तुम्हाला आशा सांगितली. आशा काय आहे? आत्मिकपणा. दुसरी आशा काय आहे? ख्रिस्ताच्या सामर्थ्याने जगा. तिसरी आशा काय आहे? त्याचे काय बना? साक्षीदार. परमेश्वराच्या काय आहेत? आशा. आता तुमचं काम काय आहे की मी या आशेला पूर्ण कसं करू.
तर 4 पॉइंट लवकर लवकर सांगतोय मी, पुढच्या वेळी आपण येऊन समजावूया. सगळ्यात पहिलं काय आहे की जर तुम्ही त्या आशेला पूर्ण करू इच्छिता, कुठची आशा? कोणती आशा? पहिला कुठचा आहे? आत्मिक. दुसरं काय आहे? ख्रिस्ताच्या सामर्थ्याने जगणं. तिसरं काय आहे? साक्षीदार. त्या आशेला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 4 कामं करायची आहेत. सगळ्यात पहिलं प्रार्थना. प्रार्थना. बायबल सांगते लूक 18 अध्याय 12 वचन, माणसाला कायम प्रार्थना केली पाहिजे आणि हार नाही मानली पाहिजे. तर तुमचं काम काय आहे? कायम प्रार्थना करणे, हार नाही मानली पाहिजे. लक्षात ठेवा, तो काय इच्छितो की तुम्ही आत्मिक बना. इच्छितो की तुम्ही त्याच्या सामर्थ्याने जगा. इच्छितो की तुम्ही काय करा, त्याचे साक्षीदार बना. हे तोपर्यंत संभव नाहीये तोपर्यंत प्रार्थना तुमच्यासाठी सगळं काही नाही बनत आहे. तुम्ही प्रार्थना तेव्हा नाही करत तेव्हा तुम्ही त्रासामध्ये आहात, कारण त्यावेळी प्रार्थना काम पण नाही करत. बरेचशा लोकांना वाटतं की त्रासामध्ये प्रार्थना करू तर उत्तर लवकर येईल. नाही येईल, कारण त्रासामध्ये ऑलरेडी भीती तुमच्या आतमध्ये घुसलेली आहे आणि प्रार्थनेला काम करण्यासाठी काय हवं आहे? विश्वास. किती लोकांना कधी क्लास स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे? केलं आहे. असं झालं की असा विषय होता की तुम्ही त्याच्याबद्दल नाही वाचलं, नंतर एक्झाम आला आणि तुम्ही म्हटलं आज मी वाचणार. समजलं होतं काही? जण समजते मी काय सांगत आहे. समजलं होतं कारण तेव्हा काय होतं? प्रेशर. जर प्रेशर शिवाय वाचत होतं तर काय शिक्षण होतं? समजत होतं. तर तुम्ही त्रासामध्ये प्रार्थना कराल तर ती प्रार्थना कशी असेल? भीतीने भरलेली प्रार्थना. भीतीने भरलेली प्रार्थना. जर तुम्हाला प्रार्थना करायची तर प्रार्थना तुम्हाला काय करायची आहे? कायम करायची आहे. तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रार्थनाला काय बनवा? नंबर 1. शिवाय तुम्ही काहीच नाही करू शकत. इज अ लॉट. जराला बोला प्रार्थना. सुरुवात केली मी, आता पुढच्या वेळी समजून सांगतो फक्त. पुढचा पॉईंट काय आहे? प्रार्थना. दुसरा काय आहे? वचनाला जाणं. 15 अध्याय लवकर. आणि लहानपणापासून पवित्र शास्त्र तुझं जाणलेलं आहे, तुला ख्रिस्तामध्ये उद्धार मिळवण्यासाठी समजदार बनवेल. जर तुम्ही वचनाला जाणाल तर तुम्हाला समजेल की तुम्ही त्या आशेला पूर्ण कसं कराल. कोणती आशा? आत्मिक होण्याची. कोणती आशा? ख्रिस्ताच्या सामर्थ्याने जगण्याची. कोणती आशा? त्याची साक्षीदार होण्याची. तिसरं, प्रचार करा. प्रेज द लॉर्ड. काय करा? प्रचार. चला, प्रचितांची कृत्ये 10 अध्याय 38 वचन. परमेश्वराने कशा रीतीने येशू नासरीला पवित्र आत्मा सामर्थ्याने अभिषेक केलं, तो भलाई करत आणि ते सगळे जे शैतानाने सतवलेले होते चांगले करत फिरला, कारण परमेश्वराच्या सोबत होता. प्रेज द लॉर्ड. बरेच लोकांना वाटतं ओ मला नाही वाटत परमेश्वर माझ्या सोबत आहे. किती जणांना माझी गोष्ट समजत आहे? आत काय बरेच जण वाटतं ना, ओ स्पष्ट वाटत नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे. दुसरा मला वाटतं कुठे सोडून निघून गेला. प्रचार करा, हा परमेश्वर तुम्हाला तुमच्या सोबत काम करता दिसून येईल. परंतु प्रचार करायला नाही जाणार, तुम्हाला दिसून नाही ना परमेश्वर काम करत आहे. परमेश्वर तुमच्यासोबत काम करताना बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रचार. कारण की भरपूरसे लोक कधीच परमेश्वराला बघूच नाही शकत. परमेश्वर आहेत तर दिसून का नाही येत? त्यांना दिसून येतो जे प्रचार करायला जातात. लिहिलं आहे तिकडे. तोपर्यंत प्रचार नाही करत तुम्हाला दिसून नाही येणार तिकडे करत असताना. जर तुम्ही परमेश्वराला बघू इच्छिता तर काय करा? प्रचार. बसलेल्या माणसाला ज्याने आपल्या तोंडावरती टेप लावलेली असेल आणि हात बांधलेले असतील, जेवण जेवायला इच्छित होतं त्याला कोण जेवण भरवू शकेल? तर तो माणूस जो कधी प्रचारासाठी गेलाच नाही, परमेश्वर त्याच्यामध्ये कसा दाखवेल स्वतःला? नक्की खूपशे लोक असून पास्टर सांगता परमेश्वर आहे, तो दिसून नाही येत आहे. मी 2 वर्ष असून आचारी आहे. कुठे आहे परमेश्वर? दिवस जाऊन प्रचार करा, परमेश्वर दिसून येईल. त्याबद्दल तुम्हाला शंका होती. नाही, आम्ही आजारी आहोत. तुम्ही आम्हाला कसं सांगू शकता मी प्रचार करू? म्हटलं लोक आजारपणामध्ये भीक मागतात. लोक मला कमी पसंत करतात. बोलतो पास्टरांशी बोलू. पास्टर नाही, उलट जास्त मागत असता.
बोला प्रचार करा, प्रचार करा. आणि चौथं, भेट द्या. ही परमेश्वर तुमच्याकडून आशा करतो. एकमात्र पद्धत मला माहित आहे मी काय सांगत आहे, की तुम्ही स्वर्गदूतांच्या समोर प्रमाणित करू शकता की तुम्ही परमेश्वराची मुलं आहात. खरीवाली ती आहे तुमची भेट. आत्म्याच्या स्तरामध्ये स्वतःवरती मोहर लावण्याचा की तुम्ही खरंच परमेश्वराची मुलं आहात. सगळ्यात उंच आणि मोठी पद्धत आहे तुमचा पैसा. काही पण एवढं मोठं नाही. कोणी पण प्रार्थना करू शकतो, कोणी पण आत्म्यांना जिंकू शकतो. पण जेव्हा पैसा देण्याची गोष्ट येते, भरपूर कमी लोक आहेत जे पैसे देऊ शकतात आणि हेच आहेत जे भरपूर काही करू शकतात. हेच आहेत जे भरपूर काही करू शकतात. प्रार्थना कोणी पण करू शकतो, यांना कोणी पण जिंकू शकतो. पण पैसा ही एक गोष्ट आहे जिकडे तुम्हाला खऱ्या परमेश्वराची मुलं व्हावं लागेल. जिकडे तुमचा हृदय कुठे आहे, परमेश्वराच्या घरामध्ये. त्याच्यापेक्षा मोठी काही वस्तू नाही आहे की तुम्ही परमेश्वराला सांगू शकता की परमेश्वर तुम्ही माझे पिता आहात आणि मी तुमचं मूल आहे. जसं मी सांगितलं, प्रार्थना कोणी पण करू शकतं, आत्मा कोणी पण जिंकू शकतं. पण पैसा ती गोष्ट आहे जी तुम्हाला स्थापित करतो. स्थापित. तुम्हाला तुमच्या घरामध्ये पण जरी सन्मान पाहिजे आहे तर तुम्हाला माहिती आहे पैशाशिवाय मिळणारा नाही. माहीत आहे, माहीत आहे की नाही माहिती आहे. तर तुम्हाला कसं वाटतं, परमेश्वराच्या घरात आणि परमेश्वराच्या समोर त्यांना कमी सन्मान भेटेल जे पैसा देतात. तुम्हाला ह्या गोष्टी समजायला येतात त्या तुम्ही म्हणता वाव. देणं तुमचं जीवन बनतं. देणं हे तुमचं जीवन बनतं. हे नाही की पैसा येतो तुमचं खर्च डोक्यामध्ये येतो. जरी नाही येत तर तुम्ही पैसा कमवण्याची आयडिया जाणता का? तुम्हाला परमेश्वराच्या राज्यामध्ये द्यायचं आहे, त्या राज्याला वाढवायचं आहे. नाही म्हणत पास्टर नाही आहे, विचार करत आहे मी काय करू, कसं जास्त कमवू, की आपली योग्यता वाढवू, की मी परमेश्वराच्या घरामध्ये देऊ शकू. त्याच्यापेक्षा जास्त कोणी पण मोठा पद्धत नाही आहे. परमेश्वराची आशा आहे की तुम्ही पूर्ण करू शकता. लक्षात ठेवा, ख्रिस्तीपणा सुरू उठून झाला देण्यापासून सुरू झाली, कुठून सुरू झाली. परमेश्वराने सगळं काही बनवलं आणि कोणाला दिलं, आदम आणि हव्वेला. सुरुवातच संबंधाची कुठून होतो, देण्यापासून. जर परमेश्वराने काही नाही दिलं असतं तर मला माहित नाही की आदम आणि परमेश्वराचा काही संबंध असता. बायबल सांगते योहान 3:16 मध्ये परमेश्वराने जगावरती एवढं प्रेम केलं की आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि परमेश्वराची संबंध तेव्हा केव्हा झाली, परमेश्वराने काहीतरी दिलं. परमेश्वर असाच विचार करतो. जेव्हा तुम्ही परमेश्वराची मुलं होता तेव्हा तुम्ही म्हणता वाव. ना फक्त मी प्रार्थना करणार, ना फक्त मी प्रचार करणार, काय बनणार, एक दानी. बर एक दानी. तुम्ही स्वतःला काय करत आहात, गर्दीपासून वेगळे करत आहात. तुम्ही आपला रस्ता उंच तडे शोधत आहात, कारण तुम्हाला समजलं आहे की परमेश्वर तुमच्याकडून काय इच्छितो आणि तुम्ही त्या आशेला कसं पूर्ण करू शकता. प्रेज द लॉर्ड. उठो आपल्या हाताने आणि करा देवाच्या प्रार्थना. धन्यवाद देते जा रिशो ओ झीक तले के वो शांत रहो, झीन तरे के वो शिफ्र अला बोंत बदी के झीत रहो, रिगते झीत रिगते झीत रिगते झीत तरे के वो शिफ्र अला झीत रहो. हालेलुया. करू शकता हालेलुया. जर तुम्ही पहिल्यांदा आलात तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. किती लोक पहिल्यांदा आले आहेत, थँक्यू. जर टायर सोशनसाठी थँक्यू 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 थँक्यू. वाव. सो आनंद आहे की तुम्ही इकडे आला आहात. आणि जर कोणत्याही सेंटरमध्ये आला तो तुमचं इथे स्वागत आहे. आणि येशू ख्रिस्ताला आपला प्रभू बनवा. छोटीशी एक प्रार्थना आहे. डोळे बंद करा आणि प्रार्थनेला माझे मागे आपल्या तोंडाने बोलून करा. बोला, हे प्रिय पिता परमेश्वर,
मी तुमच्याजवळ येतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मी विश्वास करतो. येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत परमेश्वराच्या पुत्रामध्ये मी विश्वास करतो की तो क्रूसावरती मेला आणि परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केले. धन्यवाद परमेश्वर. मी आज माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र, माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. आजपासून मी नवीन जन्मलो आहे. आजपासून मी परमेश्वराचे मूल आहे. आजपासून मी वाचलो आहे. धन्यवाद परमेश्वर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. थँक्यू. प्रार्थना करतो तुमच्या बसण्याच्या आधी. प्रभू, तुमच्या मुलांसाठी मी प्रार्थना करतो. इकडे आणि तिकडे कुठे सेंटरमध्ये ते आहेत, येशू ख्रिस्ताचं नाव त्यांच्यावरती कायमचे बंधन पडून राहणार. त्यांच्यावरती काही एक अधिकार नाही आहे प्रभू. एक अधिकार नाही आहे. एक अधिकार नाही आहे. त्यांना आशिष देतो तुमच्या बुद्धीच्याद्वारे, समजाच्याद्वारे, ज्ञानाच्याद्वारे, तुमच्या आत्म्याच्याद्वारे. ह्या आशिषित आहेत येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. परत जोरात टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. ही वेळ भेट आणि दशमांश द्यायचा. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काहीही होवो, माझ्यात जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी. त्याच्या राज्याचा वारी पवित्र आत्म्याने परिपूर्ण. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काहीही होवो, माझ्यात जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी. त्याच्या राज्याचा वारी पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो. महाविजयी. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो. महाविजयी. माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार. माझ्यात जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी. त्याच्या राज्याचा वारी पवित्र आत्म्याने परिपूर्ण. माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार. माझ्यात जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी. त्याच्या राज्याचा वारी पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो. महाविजयी. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो. महाविजयी. 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 धन्यवाद देते परमेश्वर. हे भेट, दशमांश आणि पार्टनरशिप आणण्याचा अनुग्रह, संधी देण्यासाठी
ती तुमच्या आत्म्याद्वारे पवित्र आहे. आणि जसं तुमच्या मुलाने दिलं आहे याची वाढलेली फळं तुमच्या मुलांपर्यंत वेगाने येत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. लोक दाबून नको आमच्या पत्रावर टाकत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि या भेटींवरती तुमच्या आशयांचं आव्हान करतो. वाढीचा नियम बोलतो तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. प्रेज द लॉर्ड. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. त्यांच्यावर अनाउन्समेंटची गोष्ट बोलते ते जास्त अलर्ट व्हा. तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे. तुम्ही काय आहे ओळख. तर सगळ्यात पहिलं आहे चर्चमध्ये फळं घेऊन यायचं असतं. तर फळांचा अर्थ पर्यंत केळं, संत्र हे नाही आहेत जे बाबाची लाडून चढवतात. ठीक आहे. याचा अर्थ काय नाही. पास्टरने सांगितलं फळांना आणायचं, बोलत नारळ आणला तर माझ्या डोक्यावरच पडलं नाही. याचा अर्थ काय आहे आत्मे. इस्रायला बोला आत्मा मा. ठीक आहे. तुम्ही संडेला खाली नाही येत, वेनसडेला खाली नाही येत. प्रत्येक जागेवरती काय शोधत आहात आत्मा. फाउंडेशन स्कूल किती लोक फाउंडेशन स्कूल करत आहेत आता. फाउंडेशन स्कूल काय आहे गरजेचं आहे. बोला फाउंडेशन स्कूल गरजेचं आहे. 2 क्लास झालेले आहेत आमचे आता आणि ह्या आठवड्यात तुम्हाला तिसरा पण भेटेल. फाउंडेशन स्कूल करा. रिचर्ड वर्ल्ड आहे 2 आणि 3 सप्टेंबर आपण टाळी वाजवू शकतो. त्यासाठी ज्या प्रकारे आपण हेलिंग स्ट्रीमसाठी मेहनत केली होती आपल्याला मेहनत करायची त्याच्यापेक्षा खूप जास्त. तर टी शर्ट येईल 1-2 दिवसामध्ये. तुम्ही टी शर्ट पण विकत घ्या आणि रॅपसोडी पण वाटा. आपलं एम आहे कमीत कमी 5 लाख रॅपसोडी वाटणे पडलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सो काय आहे रीच आउट वर्ल्ड सगळ्यात मोठा प्रोग्राम आहे जगातला म्हणजे आपल्याला पण पार्टिसिपेट करायचं आहे. आपल्याला की प्रत्येकाचा फोटो यावा. मी दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो. आमच्यासोबत प्रार्थना करा. सकाळी 7:30 वाजता बघा आम्ही शोधा आम्ही कुठे करतो. स्वतःचं एक ॲप आहे जिथे आपण प्रार्थना करतो. या दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं शिका. तुम्हाला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी नाही झाली पाहिजे. आमचं स्वतःचं चर्चचं ॲप आहे क्राइस्ट एम्बसी इंडिया फर्स्ट फ्लाईट ॲप. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तो ॲप डाउनलोड नाही केला तर ते ॲप डाउनलोड करा. आपले पण चर्चचे प्रोग्राम असतात ते तुम्हाला नोटिफिकेशन येतं ना वीकचं. तर प्लीज ह्या ॲपला डाउनलोड करा. दुसऱ्यांना पण सांगा. खूप कमी लोक आहेत त्यांच्याकडे अशा गोष्टी आहेत पण परमेश्वराने आपल्याला अनुग्रह दिला आहे की तुमच्याकडे हे आहे आपल्याला की आपण पण या ॲपला वापरू शकू. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही एक पार्टनर नाही आहात तर पार्टनर बना. पार्टनर कोण आहे जो आपल्या पैशासोबत सुवार्तेला वाढवत आहे. ठीक आहे. पैशासोबत तो जो सांगतो की ओ रॅपसोडी वाटण्यासाठी पैसा लागतो माझा पैसा हा घ्या. प्रतिक्रिया वाढवण्यासाठी पैसा लागतो. मी माझी तुम्हाला साक्ष सांगितली कसं माझ्याकडे काही नव्हतं पण मी सांगितलं की नाही माझा पैसा पहिला कुठे जाईल सुवार्तेसाठी. काळजी नव्हती की माझ्यासोबत काय होईल. पाहायला द्या की सुवार्ता तुमच्यासाठी गरजेची व्हावी. तर बघा एक प्रश्न तुम्हाला कुठे घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभे राहूया. परमेश्वराचा धन्यवाद देऊया. आता उठवा. धन्यवाद द्या परमेश्वराचा. धन्यवाद. आता बोला धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद प्रभू. वचनासाठी धन्यवाद. वचनासाठी धन्यवाद. बुद्धीसाठी धन्यवाद. सत्यासाठी धन्यवाद. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद 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 धन्यवाद. यांच्यामध्ये परिपक्व होत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. आपल्या जीवनासाठी परमेश्वराच्या सिद्ध इच्छेमध्ये चालत आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या प्रार्थनेला प्रभू येशूच्या नावात मागतो. आमीन. पितेचे प्रेम बोला परमपितेचे प्रेम येशू ख्रिस्ताचा अनुग्रह पवित्र आत्म्याची सहभागिता तुझ्यासोबत कायमसाठी बनून राहील येशूच्या नावात. आमीन. भलाई आणि करुणा कायमसाठी माझ्या जीवनामध्ये निवास करेल. कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करत राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.